मला सांग, मित्रावरचा विश्वास अचानक गेला कुठे? खरी नाती कधीच तुटत नसतात. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. राधिकाला बघा ना, तिला अजूनही आपल्या प्रेमाबद्दल विश्वास वाटतोय. मला खात्री आहे एक ना एक दिवस ती यांचा गैरसमज दूर करेल. राधिका पुराण्यांचं कधी संपणारे कोण जाणे. वाट बघा, उलट हे सगळं अजून कठीण होत जाणार आहे. वेड्यासारखं ओरडतेस, झालंय काय? अगं तू आता 2 सेकंदापूर्वी जर का घराबाहेर असतीस ना, तू पण आधीच ओरडली असतीस, राईट? पण काय झालंय हे सांगशील का? त्या ऑरेंजेस मध्ये आणि नाना नानी पार्क मध्ये सॉलिड भांडण झालंय आता. अगं पण आय मीन कसं झालं भांडण? अगं मी तुला सकाळी सांगितलं होतं ना की सिक्रेट आहे. हेच सिक्रेट होता, हा सगळा गॅरीचा प्लॅन होता जो कमाल सक्सेसफुल झालाय. गॉड. आणि हे लावलंय कोणी भांडण? सॅम. गॅरीला सॅमने हेल्प केली आणि इतका कमाल प्लॅन झाला माहितीये, राधिकाचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. आय मिस्ड इट यार. आय नो सिरियसली यू शुड हॅव सीन हर फेस. असं एवढं झालं होतं माहितीये. ओ गॉड आय लव्ह गॅरी. इज लाईक डुइंग एव्हरीथिंग फॉर मी. आणि तुला माहितीये नेक्स्ट प्लॅन सांगते. तो लवकरात लवकर आता राधिकाचं आणि ते दोन्ही ऑरेंजेसचं भांडण लावेल. म्हणजे नागपूर पॅकेज दोघं जातील नागपूरला आणि त्याच्यानंतर राधिका स्वतः घराबाहेर निघून जाईल चिडून. सो आता मी परत घरात जाणार आहे गॅरीचं. ये म्हणजे दिस कॉल्स फॉर सेलिब्रेशन, कळतंय का तुला? येस आय नो. तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल? नाना नानींबद्दल? त्यांच्याबद्दल काय वाटायचंय? मला नाही वाटत बाबा परत नानांशी बोलतील म्हणून. जे झालं ते फारच वाईट झालं. पण मला खात्री आहे नानाजी तसे नाहीयेत. ते काय मुद्दाम नाही करणार काही. अगं पण झालं ते झालं, आता आपण तरी काय करणार त्यात, नाही का? अहो असं म्हणून कसं चालेल? रागाने राग वाढतो. त्यांच्यातले गैरसमज आपण दूर करू शकतो ना. एवढं तर होऊच शकतं आपल्याकडनं. मी स्वतःच निर्माण केलाय गैरसमज, तो मीच काय दूर करू? आओ बोला ना काहीतरी. तुमच्याशी बोलून राहिले ना मी. हा नाही, कसं आहे राधिका, या सगळ्यावर वेळ हा एकमेव उपाय. थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल. आणि तू उगीच टेन्शन घेऊ नकोस, कळलं का? टेन्शन घेऊ नको असं कसं? आपले इतक्या वर्षांचे संबंध आहेत नानाजींशी. ते मला मुलीसारखं मानतात, तुम्हाला जावंही मानतात. मानतात ना? मग या सगळ्याचा विचार त्यांनी करायला हवा होता. अगं राधिका, मला ना आधीच ऑफिसची कामं इतकी आहेत ना की त्या टेन्शन मध्ये अजून भर नको. हे ऍडिशनल टेन्शन नाही घेऊ शकत मी, आणि तूही घेऊ नकोस. जाऊ दे, झालं ते झालं, सोड ना. तू कशाला याला पडत पडतेस उगीच? इतक्या वर्षांची नाती, हे संबंध, हे ऋणानुबंध, आपुलकी, सारं काही टिकवावं लागतं. ही शन्या इथे आली नसती ना, हे असलं काही घडलंच नसतं. ती जेव्हा इथून जाईल ना, तेव्हा पुन्हा सगळं सुरळीत होईल. तुम्हाला असंच वाटतं ना? हा, हो. नाही, ती नकोच इथे. मी तर म्हणतो उद्याच्या उद्या गेली तरी चालेल. तर चल, माझंही आटपलंच आहे. तू खिडकी बंद करून घ्या, पावसाचं पाणी आत येईल. येऊ द्या की. मला तर खूप आवडतं असे पावसाचे तुषार अंगावर पडतात तेव्हा. आणि तुम्हालाही आवडायचं की. मला तर आपल्या कॉलेजचे दिवस खूप आठवतात. आपण सेमिनार हिलला जायचो तुमच्या बाईकवरनं पावसात भिजत भिजत. कागदाच्या होड्या सुद्धा सोडल्यात आपण. सगळं काही आठवतं मला. असं माझ्या मनात साचून राहिलंय सगळं. या रविवारी आपण जाऊया का पावसात भिजायला? तू काय हवामान खात्यात नोकरीला आहेस का? अगं आता पुढच्या रविवारी पाऊस पडेल, हे कसं सांगू शकतेस तू? तसं नाही, तर समजा पाऊस पडलाच तर जाऊया का भिजायला? राधिका, एक तर रविवार मिळतो. आठवडाभर काम करायचं आणि रविवारी परत पावसात भिजायचं. आजारी पडायची लक्षणं आहेत सगळी.
जाऊ ते बरं बरं ठीक आहे. आपण बघू पुढच्या रविवारचं पुढे बघू. हा जमलं तर जाऊ. चल झोप बरं. हो. उशीर झालाय, सकाळी उठायचं लवकर. त्या फायली द्या. चल झोप, सकाळी लवकर उठायचं. अथर्व, उठ रे बाबा, चल शाळेत जायचं ना. उठ उठ उठ. अथर्व, हा वाचा तुम्ही. अरे, काय प्रकार? बघते, देते 2 मिनिटात देते तुम्हाला. आता काय भविष्य बघते? हा होते मग बरोबर. भविष्य आहे ना इकडे. दूध काय झालं? आई हो. चहा घ्या बरं पहिले. अथर्वची तयारी झाली का ग? होऊन राहिली. सुनबाई, काल मी नानाजींना जरा 2 शब्द जास्तच बोललो. माफी मागतो मी. बाबा हे काय बोलून राहिलात तुम्ही? अहो, मी काय बोलले का? अहो तुमची काहीच चुकी नाहीये. काऊन बरं सकाळी सकाळी हा विषय आता राहू द्या ना. राधिका जा बरं तुझ्या कामाला निघ.